उष्णता इतकी वाढली आहे की त्या उन्हामुळे माणसांना त्रास व्हायला लागला आहे. तर अशा वेळेला काहीतरी थंडगार जे शरीराला आराम आणि पोषण दोन्ही देईल असं काहीतरी खावंसं प्यावंसं वाटतं. तर अशा वेळेला तुम्ही असा खरबुजाचा ज्यूस बनवू शकता. तो बनवायला अगदी सोपा आहे. अगदी लहान मुलं पण तो बनवू शकतात आणि शरीरासाठी खूपच पोषक आहे आणि चवीलाही खूप छान लागतो. तर काय करायचं आहे, पिकलेले छान असं खरबूज घ्यायचं आहे, त्याला मधोमध कट करायचं आहे आणि त्याचं जे आतलं बी असतं ते काढून वेगळं करायचं आहे. जर ते बी आपण त्याच्यामध्ये टाकलं तर कडूपणा येतो सरबताला. तर काय करायचं आहे, खरबुजाचा सगळा गर चमच्याच्या साहाय्याने अलगद काढून घ्यायचा आहे. खरबूज पिकलं असल्यामुळे व्यवस्थित असा गर निघला जातो. आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये इथे मी थोडंसं मध टाकते. मधाच्या ऐवजी साखर वापरली तरी चालेल आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. अजिबात पाणी टाकण्याची गरज नाही. आहे तसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. छान असा स्मूथ आपल्याला त्याचा ज्यूस बनवून तयार होतो. ह्या उन्हाळ्यात लहान मुलं पण फळं खायला ना करतात. तर अशा वेळेला असा ज्यूस बनवून एक ग्लासभर त्यांना दिला तर तो खूप फायदेशीर ठरतो. त्यांच्यासाठीच नाही तर आपल्यासाठी पण. तर आता ज्यूस बनवून तयार झाला आहे. आता काय करायचं, एका ग्लासमध्ये आईस क्यूब टाकायच्यात थंड आणि त्याच्यामध्ये आपण जो ज्यूस बनवला होता तो ज्यूस टाकायचा आहे. अगोदरच मी खरबुजाचे थोडेसे तुकडे छोटे छोटे कापून ठेवले होते, ते त्याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे ते पिताना खूपच छान लागतं. तोंडात असे खरबुजाचे तुकडे येतात. आणि सब्जा भिजत ठेवला होता तो सब्जा मग त्याच्यामध्ये टाकायचा आहे. सब्जामुळे पण शरीराला थंडावा भेटतो आणि खूपच रिफ्रेशिंग असं वाटतं. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं खरबुजाचा ज्यूस तयार आहे.